सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। दलित असल्यानं सोमनाथ सूर्यवंशींची पोलिसांकडून हत्या, राहुल गांधींचा गंभीर आरोप। सोमनाथ यांना न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला होता। सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला पोलीस, आरएसएसची विचारधारा आणि मुख्यमंत्री जबाबदार। राहुल गांधी यांचा हल्लाबोल, मुख्यमंत्री विधानसभेमध्ये खोटं बोलल्याचा देखील आरोप। सोमनाथ संविधानाचं रक्षण करत होता। सूर्यवंशी कुटुंबाच्या भेटीनंतर राहुल गांधी यांची प्रतिक्रिया, मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी। राहुल गांधी यांचा दौरा राजकीय हेतूनं, जातीजातींमध्ये द्वेष निर्माण करणं हेच त्यांचं ध्येय। फडणवीसांचा पलटवार, तर सूर्यवंशींचा मृत्यू मारहाणीमध्ये झाला असल्यास कठोर कारवाईचा देखील इशारा। सभागृहात खोटी माहिती देणाऱ्या मुख्यमंत्र्यांविरोधात आम्ही हक्कभंग आणणार, नाना पटोलेंचा इशारा। मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाल्याचा आरोप। अजित पवारांनी बीड परभणीचं पालकमंत्रीपद स्वीकारावं, बीड परभणीमध्ये झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांची मागणी। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये खुनामध्ये देखील भागीदारी, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप। आव्हाडांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या नावासमोर संचालकाचा उल्लेख। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीड शहरामध्ये 28 तारखेला सर्वपक्षीय मोर्चा। प्रकरणामध्ये न्याय मिळवण्यासाठी सर्व संघटना रस्त्यावर उतरणार, वारकरी मंडळी देखील मोठ्या संख्येने सहभागी होणार। आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला हवी, बीड सरपंच संतोष हत्या प्रकरणामध्ये कुटुंबियांची मागणी। ग्रामस्थांनी नवीन पोलीस अधीक्षकांची देखील भेट घेतल्याची माहिती। छगन भुजबळांनी सागर बंगल्यावर घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, दोघांमध्ये पाऊण तास चर्चा झाल्याची माहिती। मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यानं भुजबळ नाराज। भुजबळांच्या नाराजीवर तोडगा काढू, अजितदादांना त्यांना राष्ट्रीय पातळीवर पाठवायचंय। भुजबळांच्या भेटीवरील प्रश्नांवर फडणवीसांची प्रतिक्रिया। 8 ते 10 दिवसात तोडगा काढणार, ओबीसींचं नुकसान होऊ देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांनी आश्वासन दिलंय। सागर बंगल्यावरील भेटीनंतर भुजबळ यांची माहिती। छगन भुजबळांबाबत आमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न, तो आम्ही सोडू, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। बंगल्याच्या वाटपावरून शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत व्यक्त, भाजपच्या मंत्र्यांना चांगले बंगले, मात्र शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांना फ्लॅटमध्ये जागा दिल्याचा आरोप। पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी महाराष्ट्रामध्ये 20 लाख घरांची उभारणी होणार, केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांची मोठी घोषणा। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीकडे राजकीय नजरेनं सध्या पाहू नका, दोन्ही भाऊ निर्णय घेतील तो महाराष्ट्राला मान्य असेल। ठाकरे बंधूंच्या भेटीवर राऊतांची सूचक प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याच्या दरेगावातील शेतीची शिंदे यांच्याकडून पाहणी। वादग्रस्त माजी आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणीमध्ये वाढ, दिल्ली हायकोर्टानं जामीन अर्ज फेटाळला, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता। महाराष्ट्राच्या चित्ररथाला आगामी प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील संचलनामध्ये तुर्तास परवानगी नाही, कर्तव्यपथावरील संचलनासाठी यंदा 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची निवड। सलगच्या सुट्ट्यांमुळे राज्यातील पर्यटन आणि धार्मिक स्थळांवर नागरिकांची गर्दी, कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।